आरोग्य संपन्न गाव अभियानासाठी आरोग्य निर्देशकांवर भर। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्याकडून अभियानाचा आढावा। प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याच्या सूचना। कोल्हापूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाचा आढावा जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। या बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहम्मद देशमुख यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी राठोड यांनी अभियानातील विविध आरोग्य निर्देशकांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देत प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यावर भर दिला। या अभियानांतर्गत जिल्ह्यात संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांच्या नियंत्रणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असून क्षयरोग आणि कुष्ठरोग निर्मूलनासाठी संशयित रुग्णांचा 100% शोध घेऊन त्यांना तत्काळ उपचाराखाली आणण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। तसंच 30 वर्षावरील नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोगासाठी तपासणी करण्यात येणार आहे। जलजन्य आणि कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी गावागावात शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याबरोबरच डासोत्पत्ती स्थानं नष्ट करण्यासाठी मोहिमा राबवण्यात येणार आहेत। वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृती करून ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग वाढवण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन यांनी दिली। माता आणि बाल आरोग्य हा या अभियानाचा केंद्रबिंदू असून 100% संस्थात्मक प्रसूती आणि गरोदर महिलांची वेळेत नोंदणी सुनिश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे। बालमृत्यू आणि माता मृत्यू शून्यावर आणण्यासाठी वात्सल्य कार्यक्रमांतर्गत गर्भधारणापूर्व आणि प्रसूती पश्चात काळजी घेतली जाणार असून 0 ते 5 वयोगटातील बालकांचं संपूर्ण लसीकरण पूर्ण करण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे। याशिवाय किशोरवयीन मुलामुलींचे आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांची काळजी आणि मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन अशा विविध स्तरांवर काम करून जिल्ह्याचा आरोग्य निर्देशांक उंचावण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकारातून हे अभियान राबवलं जात असून ही मोहीम लोकचळवळ बनावी अशी अपेक्षा जिल्हाधिकारी राठोड यांनी व्यक्त केली। अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना 25 लाखांपासून 5 कोटी रुपयांपर्यंत बक्षीस देण्यात येणार असून त्यामुळे गावांमध्ये आरोग्यदृष्ट्या स्पर्धात्मक वातावरण निर्माण होणार आहे। ग्राम आरोग्य स्वच्छता आणि पोषण समिती तसंच महिला आरोग्य समित्यांच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून आरोग्य हा विषय दैनंदिन चर्चेचा भाग बनवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला। बैठकीत नोडल अधिकारी डॉक्टर मोहम्मद देशमुख यांनी अभियानाची सविस्तर माहिती सादर केली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।